तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये. तुमचं नक्कीच काहीतरी. माझा नाही तुझा गैरसमज झालाय माझ्या अभिच्या बाबतीत, आणि तोच दूर करायला मी इथे आली. माझा अभि मनाने हळवा आहे. तो काय करतोय, कसा वागतोय त्याचं त्यालाच कळत नाहीये. पण तुला कळतंय ना? तुला कसं कळणार म्हणा? नाती काय असतात, कुटुंब काय असतं, तुला कुठं माहितीये ना? पण माझ्या आयुष्यामध्ये माझं कुटुंब आणि माझी नाती जास्त महत्वाची आहे, आणि त्यांना तुझ्याकडून तडा गेलेला मला चालणार नाही. जर तसं काही घडलं ना तर तुझ्या पापाचा घडा भरलाच म्हणून समज. आता यापुढे अभिला तुझ्याजवळ येऊ द्यायचं नाही, आणि तूही अभिच्या जवळ जायचं नाही. आणि चुकून जरी तुझी सावली त्याच्यावर पडली तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी. मी आज इथे आले होते, तुझ्याशी मी अभिबद्दल काही बोललीये? वंस, 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 ठीक आहे ना? वंस, सोहा, आत्याईला बघितलंस का? नाही. अगं घरात नाहीये कुठे. अरे बापरे, कुठे गेली असेल ग? पण तू कशाला एवढी घाबरतेस? नाही, आत्याईला जेव्हापासनं दादा आणि मीनाक्षी बद्दल कळलंय ना, तेव्हापासनं तिच्याबद्दल काही ऐकलं तरी मला टेन्शन येतंय. नाही नाही, तू म्हणतेस तसं काही नाहीये. आत्याई घरात नाहीये म्हणजे पाय मोकळे करायला बाहेर पडली असेल. तसंच असू दे. काल रात्री तुझ्या बाबांचा फोन आला होता. मग सांगितलंस त्यांना सगळं? सांगावं तर लागणारच होतं ना. काय म्हणाले? त्यांना पण वंसनचीच काळजी होती. सकाळी फोन करून वंसनशी बोलतो म्हणाले. असं असेल तर मग आत्याई गार्डन मध्ये असेल. बहीण भावांचा फोन खट चालला असेल. अगं हो, सगळीकडे शोधताना गार्डन मध्ये शोधायचं तेवढं राहिलं. तू म्हणतेस तेच बरोबर आहे. गार्डन मध्ये बसून बोलत असतील दोघ जण. अरे जो मांगा वो लाई हूँ, मैं सोलापुर से आई हूँ. असं काय बघतेस स्वाताई? अहो आत्याबाईंनी मला 2च भाज्या सांगितलेल्या, एक कोबी आणि दुसरी मेथी. दोन्ही पण आणल्यात, बघून घ्या एकदा, नाही तर मग मागणं कटकट नको. आणि इकडे हा चल, दादाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. ये. मला माहित होतं नाही ना, जे काही घडलंय ना ते सगळं घरी कळणार, आणि मग त्यानंतर हे सगळं घडणार. पण तू मला सांग, माझा काय दोष आहे का या सगळ्यामध्ये? अगं मी ठरवून त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करते, पण माझं नशीब मला त्यांच्या जवळ आणतंय. हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? हे जे काही घडतंय ना त्याला तुझा दोष नाही, गुण कारणीभूत आहे. मीनाक्षी, तू इतकी चांगली मुलगी आहेस, सगळ्यांनाच हवी हवीशी वाटणार. त्यामुळे तू जरी जायचं ठरवलंस तरी तुला कोणीच सोडत नाही. पण मला आता हे सगळं असह्य होतंय.
मला या सगळ्यापासून आता दूर निघून जायचंय ना. हे बघ, उगाच वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस. मी वेड्यासारखं नाही बोलत आहे. खरंच मला इथून दूर जायचंय ग. अगं पण इथून कुठं जाणार आहेस तू आता? तू मला एकदा बोलली होतीस ना, तुझी शिमल्याच्या एका हॉस्पिटलमध्ये ओळख आहे. हो आहे, पण झालं तर मग मला शिमल्यालाच जायचंय आता. हे बघ मीनाक्षी, माझं ऐक. नाही नाही ना, नेहमी मी तुझं ऐकत आलीये, या वेळेला तू माझं ऐक. मला हे सगळं नाही ग सहन होते. मला जाऊ दे इथून. आणि हे बघ, मी ना काहीही सहन करू शकते, पण माझ्यामुळे जर कोणाचं नातं तुटत असेल ना, तर मला नाही सहन होणार ते. अहो मी शपथ घेऊन सांगते, मी खरंच कायच नाही सांगितलं बघा. अहो एवढ्या वर्षापासून मी काम करायला तुमच्या घरामध्ये, कधी इकडची गोष्ट तिकडे केलीये का? सांगा, स्वतःही विचारा. अभिदादा, तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना, तुम्ही विचारा स्वतःईंना. त्या तुम्हाला माझ्याबद्दल बरोबर सांगतील बघा. मलाच काय विचारायला सांगतेस अगं? मीच तुला विचारते की दादाला आणि मीनाक्षीला एकत्र पाहिल्याचं आत्याईला सांगू नकोस असं सांगितलं होतं की नाही मी तुला? मग का सांगितलंस? तुम्ही कधी मला असं सांगितलं? स्वतःई, तुम्ही मला एखादं काम सांगितलं आणि मी ते केलं नाही, असं कधी झालंय का जे आता होईल? वनिताची जबान आहे, जबान. एकदा तुम्ही मला सांगितलं ना, सांगायचं नाही तर मरण, पण सांगणार नाही बघा 100%. घ्या, आता हे पण आठवत नाहीये तुला? वनिता, अगं तुझ्या विसरभोळेपणामुळे केवढा मोठा घोळ झाला हे लक्षात येतंय का तुझ्या? अगं आत्याईला सांगू नकोस एवढी साधी गोष्ट कशी का लक्षात राहत नाही तुझ्या? शिट, जे अजिबात घडायला नको होतं तेच घडून बसलंय. अहो खरंच सांगते, मला खरंच वाटलं नव्हतं एवढं मोठं काय होईल ते. नाही, मला माहितीये माझ्या इसर भोरेपणामुळे लय चुका होतात बघा, पण एवढं काय घडलं असं मला खरंच वाटलं नव्हतं. अभिदादा, स्वतःई, मी तुमच्या सामने हात जोडते बघा. मला माहितीये मी इसर भोळी आहे, पण सारखं सारखं असं चालू राहिलं तर थांबायला पाहिजे. मी इथं थांबायला पाहिजे. मी जाते, कामच सोडून जाते बघा. हे चांगलं जमतं का तुला? हे असं काही झालं की इमोशनल मेलोड्रामा सुरू करायचा, हो ना? ते समजा ठीक आहे, मी खरंच जाऊ का? कशी जाऊ देणार आम्ही तुला? आता आम्हालाही सवय झाली तुझ्या विसरभोळेपणाची. कुठेच जाऊ देणार नाही. मी तरी तुम्हाला सोडून कुठं जाणार आहे बघा. मी अभि तेच करते जे तुम्ही करताय. जोकिंग. चला. दादा, हिच्याशी बोलण्यात ना काहीच पॉइंट नाहीये. मला सांग, तू मीनाक्षीला कॉल केला होतास? नाही, करणार आहे, पण त्याआधी आत्याईशी बोलायचं आहे. आणि हो सोहा, अजून एक महत्वाची गोष्ट, हे सगळं आत्याईला समजलंय. हे काहीही झालं तरी मीनाक्षीला कळता कामा नये. त्या उगाच स्वतःलाच दोषी समजत राहतील. काय झालं, अशी का पाहतेस? मी विचारही केला नव्हता की तुझी पुन्हा एखादी लव्ह स्टोरी सुरू होईल याचा, पण झालीच की. आणि अशी तशी नाही, एकदम चॅलेंजिंग, डिफिकल्ट आणि इंटेन्स. सावली, या घराने मला काय नाही दिलं? आपल्या सावली या नावाला जागत सगळं काही दिलंय. माझ्या नशिबात स्वतःचा संसार नव्हता, पण वहिनीने तिचा संसार माझ्या हातात दिला. स्वतःच्या मुलांची आई नाही होऊ शकले, पण सोहा आणि अभिने तोही मान दिला. या घराने मला कधीच कुठल्याही गोष्टीची उणीव जाणवू दिली नाही. म्हणून आता ही माझी जबाबदारी आहे, या घरातली सगळी नाती जपण्याची. आणि त्या नात्यांच्या आड जर कोणी येत असेल तर त्याला वेळीच अडवण्याची. मीनाक्षीच्या बाबतीतही तेच तर केलंय मी.
वंस, अहो कुठे होतात तुम्ही? आणि जाताना काही सांगितलं पण नाहीत. काही नाही ग, सकाळी जरा अस्वस्थ वाटत होतं ना, म्हणून बाहेर गेले होते. वहिनी, माझ्यासाठी चहा टाकतेस? हो. हं? या वंस अशा काय वागतायत? आधी जणू काहीच घडलं नाही अशा. नक्की माझ्या मनात काय चाललंय मला खरंच कळत नाही. आपण मला त्यांच्याबद्दल काहीतरी वाटतंय. आणि हो, मी तुमच्या फोनमध्ये आई, बाबा, सोहा सगळ्यांचे नंबर सेव्ह केले. माझाही केलाय. वेडी होते मी, खरंच वेडी होते. म्हणून मला माणसांच्या मायेचा मोह आवरता आला नाही. त्या घरातून बाहेर पडले असते ना लवकर, तर आज ही वेळ आली नसती. माझ्यावरही आणि त्या घरातल्या माणसांवरही. पण आता मी ठरवलंय, त्या घराशी आणि त्या माणसांशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही. प्लीज फोन उचला. सर्च करतो. वंस, चहा घे. हो. वा वहिनी, तुझ्या हातचा चहा घेतल्यावर आत्ता कुठे जीवाला शांती मिळाली. सकाळी देवळात जरा घाईगडबडीतच गेले ना, त्यामुळे चहा घ्यायचाच राहिला. काय ग, तू का अशी उभी आहेस? नाही, काही नाही, असंच. नाश्ता केलास का? आणि अभि, त्याने नाश्ता केला की नाही? का मी हाक मारली नाही म्हणल्यानंतर तो नाश्त्याला पण आला नसेल ना? जा, हाक मार त्याला. हॅलो. बस. हा. वहिनी, आज नाश्त्याला काय केलंय? उपमा केलाय, आणते. म्हणजे आज अभिच्या आवडीचा नाश्ता आहे. काय रे, काय झालं? नाही, कुठे काय. मग आज गुड मॉर्निंग सुद्धा म्हणला नाहीस मला. हो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
आते आता काय? खर तर मी कालच तुझ्याकडे येणार होतो का रे? बोलायला. कशाबद्दल? आता तुम्ही तिघ जण एकमेकांकडे बघतच बसणार आहात की नाश्ता पण करणार आहात? ते हे बघ, काल जे काही घडलं ते मी कालच विसरून गेलीये. आणि तुम्हाला तुमची चूक कळली असेल तर तुम्ही पण विसरून जा. ते काल आम्ही तुझ्याशी खोटं बोललो. माझ्यामुळेच झालं सगळं. अभि, काही गोष्टी या योग्य वेळी विसरायच्या असतात. मी विसरलीये, तुम्ही पण विसरा. म्हणजे मग खायच्या वेळेला नको त्या विषयावर बोलायला नको. वहिनी, तू का अशी उभी? तुझा काही उपवास आहे का? नाही. मग कुणाची वाट बघतेस का? दादा येणार आहे का पुण्याहून? नाही हो. अगं मग बस ना, नाश्ता करून घे. चल. तुमच्या मनात काय चाललंय ते मला कळतंय, पण माझ्या मनात काय चाललंय ते तुम्हाला कळत नाहीये. तुमच्या त्या मीनाक्षीला असा काही धडा शिकवलाय की ती काही आता इथे थांबत नाही, आणि ती कधी इथून पळून जाईल ते तुम्हालाही कळणार नाही. अगं घे ना फोन. काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय ती तुला फोन नाही करणार. स्पीकरवर टाक. बोल मीनाक्षी, काय झालं? कुठेस तू सोहा? मी घरी आहे. बोल ना, काय झालं? अगं काही नाही, मला तुला अर्जंट भेटायचंय. पण का ते सांग ना. ते फोनवर नाही सांगू शकत, पण मला आजच्या आज भेटायचंय तुला. माझी ट्रीटमेंट ज्या न्यूरोलॉजी हॉस्पिटलमध्ये चालू होती ना, त्याच्याच बाजूला मला आज भेट प्लीज. ओके, ठीक आहे. अगं मी त्यांना केला होता फोन, पण ते उचलतच नाहीयेत. अरे तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. पण हरकत नाही, तू फोन घेऊन दिलायस ना, ते बरं केलेस. ती नक्की त्याचा उपयोग करते. आता मी फोन केल्यावर उचलत नसतील तर त्याला उपयोग करतात असं कसं म्हणणार ना? तुझा फोन घेतला नाही म्हणून. अरे पण ती सोहाला स्वतःहून फोन करते ना. तिचा काय प्रॉब्लेम आहे ती सोहाला सांगते स्वतः. हे बघ, तू काळजी नको करूस, सगळं ठीक होणार आहे आता. मी माझ्या भाषेत एवढं समजावल्यावर सुद्धा त्या मुलीचा सोहाला फोन येतो. काहीतरी अर्जंट बोलायचं म्हणते. असं काय महत्वाचं काम असू शकतं? का मी तिच्या घरी जाऊन आले हे तिला सांगायचं असेल? काही समजत नाहीये.
काय झालं? इतक्या अर्जंट का बोलावून घेतलंस? आणि प्रॉब्लेम? अगं प्रॉब्लेम वगैरे काही नाही. मला एका हॉस्पिटलमध्ये जॉब लागलाय ते सांगायचं होतं. अरे यार, ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. तू एवढी आनंदाची बातमी सांगणार होतीस आणि मला एवढं टेन्शन आलं होतं माहितीये. बाय द वे, कुठे आहे हॉस्पिटल? ते अजून नीटचं कळलेलं नाहीये. बहुतेक मला तिथेच राहावं लागेल आणि त्यासाठी आजच इथून निघावं पण लागेल. तू काय बडबडतीये? तुला जॉब लागलाय आणि हॉस्पिटल कुठे आहे माहित नाहीये आणि तिथे शिफ्ट व्हायचंही म्हणतेस. हो, तुला हा फोन घेऊन जायचंय. हा, हे काय? तुला दादाने गिफ्ट केला होता ना हा फोन? परत का करतेय? हो, पण मला नकोय आता. मीनाक्षी, काय चाललंय तुझं? अगं मी घेईन ना माझ्यासाठी फोन. तू हा घेऊन जा. हा, तू का अशी वागतेस मीनाक्षी? काय चाललंय तुझं? मला खरंच माहित नाही तुला असं का वाटतंय ते. आणि मी बोलत थांबले असते, पण माझ्याकडे खरंच आता वेळ नाही. घरी खूप महत्वाचं काम आहे. अगं हां, मी येतेच. बाय. काय ग सोहा, भेटली का मीनाक्षी? हो, भेटली. काय म्हणत होती? नाही, म्हणजे विशेष काही नाही. मग काय गंमत म्हणून तुला अर्जंटली भेटायला बोलवलं होतं का? काहीतरी काम असेलच ना? तिला जॉब लागलाय आणि आता ती तिकडेच जाणार आहे. काय ग, गप्प का बसलीस अशी अचानक? तुला अजून काही सांगायचंय का? हो, म्हणजे अगं मग बोल ना. हा तिला दादाने दिलेला फोन तिने परत दिलाय माझ्याकडे.